नमस्कार. आज आपण पाहूया श्रावणी सोमवाराची माहिती व शिवामूठ वाहतानाचा मंत्र आणि शिवामूठ वाहण्याचे महत्त्व. देवयानी एकादशीपासून ते कार्तिकातील प्रबोधिनी एकादशीपर्यंतच्या काळात धार्मिक सोहळे, उत्सव, सण, समारंभ, रीती, परंपरा या काळात भरभरून साजरे केले जातात. हा काळ जणू भक्ती आणि अध्यात्म यांचे प्रकाश पर्वच असते. तन मनाने आपल्या आराध्य देवतेशी एकरूप होऊन ऐहिक आणि पारमार्थिक आनंदाचा, ठेवा संपादनाचा, पुण्यसंचयाचा, जगण्यासाठी मनसोक्त ऊर्जा देणारा हा काल असतो. त्यामुळे पूजा, पाठ, व्रतवैकल्य, पारायण अशा अनेक धार्मिक कार्यात सर्व भारतीयांचा सहभाग सर्वत्र दिसून येतो. आषाढ पौर्णिमेच्या गुरुतत्वाशी एकरूप झालेले मन आषाढ अमावस्येला दीपपूजन करून पुढे येणाऱ्या सर्व सणांचे स्वागत करते. तमसो मा ज्योतिर्गमय ही प्रार्थना करून भावभक्तिमय श्रावण महिन्याचे स्वागत करायला सज्ज होतात. श्रावण म्हणजे पवित्रोहम पवित्र असा महिना. यातला सर्व वार पुण्यकारकच असतात. या महिन्यात उपास, तापास, देवधर्म यांचे प्राबल्य असते. महिला मुळातच धार्मिक आणि कुटुंबवत्सल असतात. त्यामुळे आपले कुटुंब सुखसमाधानात राहण्यासाठी कुलधर्म आणि कुलाचार सांभाळण्याची जबाबदारी त्या आपसुकच स्वीकारतात. रिमझिम बरसणाऱ्या पावसातील श्रावणी सोमवार हा भगवान शंकराचा वार. जिथे जलधारा तिथे शंकर पिंडीच्या रूपात भावमग्न असतात. शम म्हणजे शुभ आणि पवित्र, सगळ्यांचे कल्याण करणारा. आपण मनोरथ सांगावे आणि ते त्याने पुरे करावे एवढा सरळ आणि साधा देव. श्रावणी सोमवारी घरात, मंदिरामध्ये रुद्र, महारुद्र, महिर, शिवमहिम्न अशी सारी पूजा कर्मे केली जातात. स्त्रीवर्ग आपापल्या साध्या सुध्या भक्तिभावाला व्यक्त करताना पत्र, पुष्प, फल, तोयम ही सामग्री मनापासून अर्पण करतात. श्रावणात दर सोमवारी शिवामूठ वाहण्याचे व्रत करायला सांगितले जाते. मंत्र. पहिल्या सोमवारी शिवामूठ म्हणून मूठभर तांदूळ ओले करून पिंडीवर उभी मूठ धरून वाहताना म्हणायचे, नमः शिवाय शांताय पंचवक्त्राय शूलिने शृंगी भृंगी महाकाल गणयुक्ताय शंभवे, किंवा शिवा शिवा महादेवा माझी मूठ ईश्वरा देवा, किंवा शिवा शिवा महादेवा माझी मूठ स्वीकारा देवा, माणिक मनातल्या मनात इच्छा पूर्ण कर रे देवा, असे म्हणून मुठीतले तांदूळ पिंडीवर व्हायचे. कुणी कुणी शिवामूठ वाहताना दुसऱ्या हाताने त्यावर हळूहळू पाण्याची धार पण सोडतात. हे व्रत 5 वर्षे श्रावणातील 4 किंवा कधीकधी 5 सोमवार करून झाल्यावर त्याचे उद्यापन करून व्रत पूर्ण करतात. दानधर्म करायचा आणि या व्रताची सांगता करायची अशी प्रथा आहे. शिवामूठ आणि तांदूळ यांचे महत्त्व. पहिल्या सोमवारी तांदळाची शिवामूठ वाहण्यामागे महत्त्व नक्कीच आहे. जीवमात्रांचे उदरभरण हा एक यज्ञ आहे. त्यात अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. तांदूळ हे जगातील बहुतांशी लोकांचे आहारातील मुख्य अन्नधान्य आहे. आबालवृद्धांसाठी सहज पचन होणारे आणि त्वरित भूक शमन करणारे हे धान्य आहे. त्यातले पोषक आहार घटक शरीर समृद्ध करणारे म्हणून जे जे आपल्यासाठी उपकारक ते कृतज्ञ बुद्धीने ईश्वराला अर्पण करणे हा सद्भाव आहे. बहुतांशी सर्व धर्मकार्यात तांदळाला प्राधान्य आहे. लग्न, मुंज यात अक्षतांसाठी, तसेच देवी अन्य धार्मिक कार्यात ओटी भरण्यासाठी, देवदेवतांच्या आवाहन विसर्जनासाठी, आशीर्वाद औक्षणाच्या मंत्राक्षतांसाठी, यज्ञात आहुतीसाठी, नैवेद्यात चित्राहुतीसाठी प्रत्येक वेळी तांदळाला अग्रस्थान आहे. यावरून आपल्या आरोग्याला सबल करणारे, जीवनाला समृद्ध बनवणारे, आहारातील सर्व उत्तम
धान्य तांदूळ शिवशंकराला अर्पण करणे हाच त्यामागचा भक्तिभाव आहे. अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा.